आणि संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय। आज पहिल्याच दिवशी काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधामध्ये दाखल केलेल्या अविश्वास ठरावावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे काँग्रेस आणि भाजपने आपल्या सदस्यांसाठी व्हीप जारी केलाय। काँग्रेससह विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या या प्रस्तावावरती 118 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत। तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी मात्र यावरती स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत। नियमानुसार सभापतींना पदावरून हटवण्यासंबंधीचा प्रस्ताव हा लोकसभेमध्ये साधारण बहुमताने पारित केला जातो। विद्यमान लोकसभेमध्ये एनडीएला सुमारे 290हून अधिक सदस्यांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे बिर्ला यांच्या विरुद्धचा हा प्रस्ताव मंजूर होणं कठीण आहे। बिर्ला यांच्यावरती काँग्रेससह विरोधी पक्षांनी गंभीर असे आरोप केलेले आहेत। सभागृहाचं कामकाज सुरू असताना पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याचा या पक्षांचा आरोप आहे। और एक ऐसे स्पीकर महोदय हैं जो सांसदों का सर्वाधिक सम्मान करने का स्वभाव रखते हैं और कभी-कभी कुछ बड़े घरानों के अहंकारी उत्पाती अगर कोई छात्र आ भी जाते हैं, वो अपना हुड़दंग करने की आदत तो छोड़ते नहीं है, तो भी वो सदन के मुखिया की तरह सबको संभालते हैं, किसी को भी अपमानित। आणि दरम्यान यावरती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी करत आहेत आणि ते त्यांची भूमिका ठामपणे मांडत आहेत। सरकार त्यांना घाबरते आहे आणि त्या परिस्थितीत त्यांना त्यांचा आवाज दाबण्याचं काम सभागृहात वारंवार होताना आपण सर्वांनी बघितलं आहे। त्यामुळे काय होईल ते होईल, परंतु ओम बिर्लाजींची भूमिका ही मात्र पक्षपाती भूमिका आहे, हे आता लपून राहिलं नाही। त्यासाठीच त्या ठिकाणी अविश्वासाचा प्रस्ताव आणलेला आहे। दरम्यान यावरती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। स्वतः माननीय खुद्द पंतप्रधानांनी सांगितलं आहे की ओम बिर्ला हे अतिशय चांगले असे लोकसभेचे अध्यक्ष आहेत। ते सर्वांना न्याय देतात, सर्वांना बोलण्याची संधी देतात आणि सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी चालतात। मग अशा वेळेस कुठेतरी आपलं महत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांकडून होत असतो, परंतु खरोखर मागच्या संपूर्ण कारकिर्दीत जर का आपण बघितलं तर ओम बिर्ला यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी करून दाखवलं। भूमिका घेतली। बातमी बारामतीमधून। बारामतीमधील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी